श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लम्बे दयालम्बं लंबोदरपदाम्बुजम्। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांसा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। जया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांची। कैलास राणा शिवचंद्रमौली फणींद्र माथा मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ।
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारामणा। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 रघुपति
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। या श्रीराम कथेमध्ये अवगाहित होण्याकरता आलेल्या सर्व भाविक श्रोते सज्जन साधक तत्वचिंतक कला उपासक या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। त्याचबरोबर कोणी कीर्तनकार प्रवचनकार वैदिक याज्ञिक कथाकार आले असतील तर अशा सर्वांना स्वतंत्र वंदन करतो। आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथेप्रमाणे एक श्लोकी रामायणाचा पाठ करू। अर्धी अर्धी गोष्ट सांगतो, पाठीमागून म्हणा। आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणम् वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। याला एक श्लोकी रामायण असं म्हणतात बरं का। तो एक श्लोक आपल्याला 8 तुकड्यांमध्ये सांगायला लागतोय। जे रोज येत आहेत त्यांनी मोठ्या आवाजात म्हणायचा आणि जे रोज ऐकतायत त्यांनी मोठ्या आवाजात म्हणण्याचा प्रयत्न करायचा। हा, प्रवचन असा शब्द आहे बरं का। कीर्तन आणि प्रवचन, वचन आपण सगळेच म्हणत असतो। प्र म्हणजे काय? चांगलं। आणि या कलियुगामध्ये एकच गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे हरिनाम संकीर्तन। बाकी सगळं म्हणजे 2 क्रमांकापासून पुढे सुरू होतं बरं का। आणि इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो बडी नोज सेकंड। दुसरा कोण आहे हे माहिती नाही, पहिला कोण आहे। या गेले 2 दिवस आपण जे सगळे सद्गुण पाहिले प्रभू रामचंद्रांचे, या सद्गुणांच्या अग्रावरती कोण आहे तर ते प्रभू रामचंद्र आहेत। तर त्यांचे सद्गुण आमच्यामध्ये हळूहळू 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 उतरण्याकरता त्यांचं मुळात नामसंकीर्तन आम्ही केलं पाहिजे, तर ते पुढे आपल्यामध्ये उतरतील। काल आपण पाहिलं शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी। पण आपण एकदम पुढे गेलो ना त्या अयोध्येमध्ये, तर मग थोडं आधीच राहील आपलं। आणि मी जसं म्हणालो होतो
की मी पुन्हा येईन, तसं मी अजून एक म्हणालोय तुम्हाला पहिल्या दिवशी, की मूळ वाल्मिकी रामायणाबरोबर रामचरित मानस हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. तेव्हाच त्याला तिथे काय काय घडतं, त्यामध्ये काय काय कल्पनाविलास, काय काय अनुभूती तुलसीदासांच्या आलेल्या आहेत आणि त्या अनुभूतीतून त्यांनी काय काय लिहिलेलं आहे. पण ते सुरू करण्यापूर्वी आमच्या बुबरी काकू आलेल्या आहेत, आपल्याकरता एक छान पद सादर करतील. माझ्याबरोबर नेहमी श्रीमद भागवत कथेला पिटीला असतात. आज त्यांचा योग होता, त्यांची सेवा होती. योग ठरलेला असतो बरं का. आज कदाचित शनिवार आहे ना, हनुमंतराय कथेला आले असतील, त्यामुळे त्यांना ही संधी मिळते. या वा वाजू देत त्यांना. 2 मिनिटं तू तिकडे इथे बस, 2 मिनिटं. हा ठेवू का? म्हणजे मला ना आवाज मोठा आहे. हे जवळ घ्या. ठीक आहे ना. ठीक आहे का?
वा, सेवा करायला मिळाली, अहोभाग्य समजते मी. आपण ज्याप्रमाणे वाल्मिकींचं चरित्र पाहिलं तर तेवढं सखोल काही तुलसीदासांचं चरित्र पाहणार नाही. त्यातल्या काही कथा आपल्याला माहिती आहे, अनेकांना चरित्र भाग सगळा माहिती आहे. पण या रामचरित मानसावरून ज्या काही जी घटना अत्यंत महत्त्वाची आहे तेवढी फक्त सांगतो. आणि त्या रामचरित मानसाकडे आपण बोलूया. प्रभू रामरायांचं दर्शन झालं तुलसीदासांना आणि त्याच्यानंतर असं सांगतात की रामकथा लिहिण्याची आज्ञा झाली, शिवांकडून आज्ञा झाली असा उल्लेख आहे चरित्रामध्ये त्यांच्या. आणि त्यांनी रामचरित्र लिहायला घेतलं. आज जे आपण
रामचरित्र पाहतो म्हणजे तुलसीदासांनी लिहिलेलं ते हिंदी भाषा किंवा त्यांची जी तिथली लोकल भाषा आहे त्यातलं प्रामुख्याने आहे. पण आपल्याला ऐकून नवल वाटेल की सुरुवातीला तुलसीदासांनी संस्कृतमधून रामकथा लिहायला प्रारंभ केला आहे. पण व्हायचं असं की बसल्यानंतर आज जे संस्कृतमध्ये श्लोक लिहिलेले आहेत ते दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कागदांवरनं पुसलेले असायचे. असं सलग 7 दिवस झालं बरं का, असा उल्लेख आहे चरित्रामध्ये. म्हणजे आज काहीतरी लिहिलं, श्लोक लिहिले त्या पद्धतीनं आणि दुसऱ्या दिवशी उठून पाहिलं तर ते कागद तसेच आहेत, ते जे काही बाड बांधलंय ते सगळं तसंच आहे, पण श्लोक पुसले गेलेले आहेत. काही नाही त्या कागदांवरती, कोरी कागद आहेत पुन्हा. याचा मी अर्थ असा घेतला की प्रत्येक वेळेला अभ्यासाला बसताना आपली पाटी कोरीच असली पाहिजे. दरवेळेला पुन्हा नव्यानं सगळं अभ्यासलं पाहिजे तर काहीतरी त्यातलं नवीन कळतं. सगळं माहिती आहे या कल्पनेनं आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला नवीन काही मिळत नाही. आणि मला नवीन काहीतरी प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून मला आधी काही माहिती नाही या भावनेनं आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला नाविन्याची प्राप्ती होते. 7 दिवस असं झालं आणि मग पुन्हा शिवजी स्वप्नामध्ये आले असं सांगतात किंवा शिवजींचा दृष्टांत झाला आणि त्यांनी सांगितलं की तू हिंदीमधून या सगळ्याची रचना कर. आणि म्हणून जे तुलसीदासांचं रामचरितमानस जे आहे त्याची पुढची सगळी रचना आपल्याला हिंदीमधून दिसते. रामचरित मानस पाहिलंय का? म्हणजे दाखवतो, नाही तर ग्रंथ साधारण केवढा आहे एवढा हा ग्रंथ आहे बरं का. हे रामचरित मानस आहे. हे याच्याकरता दाखवलं, मला सांगायचं हे आहे पुढे हिंदी श्लोक किंवा चौपाई ज्याला म्हणतात, काही श्लोक आहेत संस्कृत सुरुवातीला आणि पुढे त्याच्या चौपाई आहेत. त्याच्यामध्ये तुलसीदासांनी वंदन केलेले आहे. असे किती श्लोक आहेत तर ती श्लोकसंख्या जाऊ देत, या ग्रंथातली पहिली 50 पानं, 48 आकडा आहे पण आपल्याला सोपं जावं म्हणून 50 सांगतोय. 48 पानं हे कोणाला ना कोणाला तरी वंदन केलेलं आहे त्यांनी. म्हणजे कोणाकोणाला केलंय हे जर सांगायचं असेल तर त्याच्यातच 24 तारीख उजाडेल. बघा, मी काल परवा सुद्धा वंदन भक्तीबद्दल बोललो, त्याच्या आधी एकदा बोललो. काय वंदनामध्ये ताकद आहे बघा. त्याचं महत्व सांगण्याकरता हे श्लोक संख्या मोजली नाही तर तेही सांगितली असती, पण 50 पानं आणि त्याचा अर्थ आहे म्हणजे 25 पानं असं आपण म्हणू. एवढ्या 25 फुलस्केप तुलसीदासांनी केवळ वंदना करता म्हणून खर्च केले. अनेकांना वंदन आहे, म्हणजे सद्गुरूंना आहे. भगवान मंगलमूर्ती गजाननांपासून एक एक सगळे वंदन सुरुवात केली. त्यात साधूंना वंदन केलेलं आहे. मला ते विशेष वाटलं. साधू कसे असतात? साधू म्हणजे संत या अर्थाने हिंदीत साधू असा शब्द वापरतात. संत कसे असतात म्हणे? साधू चरित शुभ चरित कपासू निरस बिसद गुणमय फल जासू
कपासु जो सहे दुख पर छेद्र दुरावा बंदनीय जेहि जग जस पावा. काय म्हणाले, कसे असतात म्हणाले साधू संत. साधू चरित शुभ चरित कपासू. साधूंचं चरित्र कसं असतं म्हणाले, तर ते कापसासारखं कल्याणकारी असतं. कपासू म्हणजे कापूस. साधूंचं चरित्र कसं असतं, तर कापसासारखं कल्याणकारक असतं. कसं म्हणाले, तर आपल्यापैकी कोणीच शेतकरी नाही, त्यामुळे आपल्याला कापसाची शेती कशी हे काही फारसं माहिती नाही. पण ते पांढरं सोनं असं काहीतरी म्हणतात, मी तेवढं ऐकलंय बरं का. आणि ते जे बोंड असतं ना, ते काही फुलबिल फार काही छान नसतं. त्याचं काही नाही, गंध नाही, रंग नाही, म्हणजे रूप रस जे काही आपल्या ज्याला छान म्हणावं आपण बाह्य आवरणातनं, असं काही नसतं त्या कापसाच्या बोंडामध्ये. म्हणजे अगदी निरस आहे. पण कसं आहे म्हणाले संतांचं चरित्र, तर ते बाह्य आवरण जे आहे ते जरी निरस वाटत असलं, म्हणजे संत जरी आपल्याला जे सांगतायत ते अनेकदा निरस वाटतं, याचं कारण ते निर्गुणाचं प्रतिपादन करतात, नाही का. आपल्याला निर्गुण समजणं अवघड आहे, सगुण सोप आहे ते आम्हाला. तसं आहे म्हणाले. पण कसं असतं, पण संतांचं चरित्र अत्यंत स्वच्छ असतं म्हणाले आणि गुणमय असतं. म्हणजे त्यांच्याकडे बघून आम्ही त्यांचे सद्गुण घ्यायचे असतात, म्हणून ते कापसाच्या बोंडासारखं स्वच्छ असतं म्हणाले. मग ते निरस असतं असं का म्हणाले, नाही का. पहिल्यांदा म्हणाले निरस असतं, तर रस कशात आहे, विषय सेवनामध्ये रस आहे. बघा, एका श्लोकावर बोलायचं झालं ना तरी आजचा दिवस पुरेसा आहे. विषय विरहित असल्यामुळे संतांचं जीवन निरस असतं, कारण ते विषयाबद्दल काही सांगत नाहीत, ते निर्विषय होण्याबद्दल आम्हाला सांगतात. आणि कापूस ज्याप्रमाणे पांढरा स्वच्छ असतो ना, त्याचप्रमाणे संतांचं हृदय सुद्धा पांढरं स्वच्छ असतं. म्हणजे काय, तर ते पापहीन असतं. त्यांच्या हृदयामध्ये अज्ञान नाही, पाप नाही, कपट नाही, कारस्थान नाही, माझ्याबद्दल वेगळा भाव आणि दुसऱ्याबद्दल वेगळा भाव असा आप परभाव नाही, असं संतांचं हृदय असतं. आपल्याला माहिती आहे, कापूस जेव्हा फुटतो, त्या बोंडातनं बाहेर येतो, त्यावेळेला त्याचे काही तंतू उडतात आणि ते पसरतात. म्हणून ज्या भागात कापसाची शेती आहे ना, तिथे श्वसनाचा काही वेळेला त्रास होतो बघा. का, तर हे बारीक बारीक तंतू त्या हवेमध्ये पसरलेले असतात. हे जसे तंतू कापसामध्ये असतात, तसे संतांच्या हृदयामधले सद्गुण असतात, असं तुलसीदास सांगतात. आणि ते सद्गुण हे सगळीकडे पसरतात म्हणाली, त्यांच्या कृतीतून पसरतात. मग ते सगळे गुण म्हणजे तंतू एकत्र करतात आणि त्याच्यापासून एक धागा तयार होतो, किंवा असे अनेक धागे एकत्र येतात आणि त्यातून वस्त्र तयार होतं. तुलसीदास सांगतात,
की हा धागा काय करतो म्हणाले. हा धागा जेव्हा त्या सुईच्या टोकातनं आरपार जातो ना, आपण ओवतो ना त्या सुईच्या नाकात तो धागा, तेव्हा त्या सुईचं जे छिद्र आहे ना ते तो झाकून टाकतो म्हणाले. काय कल्पना आहे बघा, काय जबरदस्त कल्पना आहे संतांच्या. ते सुईचं छिद्र तो झाकून टाकतो. म्हणजे काय करतो संत, काय करतात म्हणजे आपले जे दुर्गुण आहेत ते झाकून टाकतात आणि शिष्याला सद्गुणांकडे जाण्याकरता परावृत्त करतात, तिकडे पाठवतात त्याला. हे नाही रे बाबा, हे चांगलं आहे. आणि कापड काय करतं म्हणाले, पुढे कापड तयार होतं असं सांगितलं ना. मग कापड काय करतं, ते विणावं लागतं. म्हणजे आधी त्या दोऱ्याला काही कष्ट पडतात आणि मग ते धागे 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 एकत्र करतात. कुठला असतो माहितीये ना तो धागा, एक धागा 100 धागे, जरा तारई हे वस्त्र माणसा तुझे आयुष्याचे. काय कल्पना आहेत बघा आपल्याकडच्या, केवढं लिहून ठेवलंय संतांनी. असे एक सुखाचा आणि 100 दुःखाचे असे एकत्र करून हे वस्त्र तयार होतं बरं का. हे वस्त्र पुन्हा काय करतं, तर हे वस्त्र लज्जा रक्षणाकरता म्हणून उपयोग आहे या वस्त्राचा. तसं संत काय करतात, स्वतः कष्ट सहन करतात आणि परिणामतः आपले जे शिष्य आहेत ना त्यांचं लज्जा रक्षण करतात. काय जबरदस्त उपमा दिली बघा. दुसऱ्याचे दोष संत झाकून टाकतात, दुसऱ्याचे जे छिद्र आहेत या अर्थानं. आत आहे ताई खुर्ची आहे, इकडे खुर्ची आहे, यात झाकून टाकतात. आणि त्याच्यामुळे काय होतं म्हणाले, त्याच्यामुळे हे संत सगळ्या जगाला वंदनीय ठरतात. का संतांचं महत्व आहे, तर ते एवढ्या करताय. सज्जनांचं महत्व काय आहे जगामध्ये, तर त्यांनी आपल्याकरता अशा कित्येक हाल अपेष्टा सहन केलेल्या असतात. मग अनेकांना पुढे वंदन आहे बरं का. कधीतरी आपण एखाद्या म्हणजे पुढच्या वर्षी नाही म्हणणार मी, कारण जेव्हा रामकथा 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा नक्की झालं ना इथे करायचं, त्याच वेळेला मी जयश्रीताईंना सांगितलं की पुढच्या वर्षी म्हणजे 2026ला बरं का, लगेच पुढच्या वर्षी नाही येणार आहे, 2026ला ज्ञानेश्वरीवरती थोडंसं बोलणार आहे. तेव्हा 1 महिना ज्ञानेश्वरी करता मला द्या. मग त्याच्यानंतर पुढच्या वेळेला रामचरितमानस हा विषय आपण फक्त घेऊयात. म्हणजे रामकथा नको, रामचरितमानस घेऊ. आणि त्याच्याबरोबर अजून एक ग्रंथ फार छान आहे, तो म्हणजे योग वसिष्ठ. प्रभू रामचंद्रांना जो त्यातला काही भाग आपण 1-2 दिवस पाहणार आहोत, कारण त्याच्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की राम नावाचा जो देह धारण केला होता त्या तत्वाने, तो प्रत्यक्ष घडला कसा, हे त्या योग वसिष्ठाशिवाय खरं तर अपूर्ण आहे. अशा रीतीनं अनेकांना तुलसीदासांनी फक्त वंदन 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 आणि वंदन केलेले. म्हणजे अशा संतांना मी वंदन करतो. म्हणजे आपल्यावर जे टीका करतात ना, तुलसीदास म्हणाले मी त्यांना सुद्धा वंदनच करतो. कारण माझ्यावर टीका करतात त्यांना वंदन का, तर ते माझ्यावर ज्या टीका करतात त्या टीका मी फार पॉझिटिव्हली घेतल्यात म्हणाले. त्याच्यामुळे मला माझ्यात काय बदल करायला पाहिजे हे कळायला सुरुवात झाली. म्हणून माझ्या टीकाकारांना सुद्धा वंदन आहे म्हणा. असे साधारणपणे
48 पानं त्यांनी वंदनाकरता खर्च केलेली आहेत सुरुवातीला ग्रंथाच्या. आणि त्याच्या पुढे या रामचरित मानसाची सुरुवात होती. तुलसीदासांनी जे रामचरित मानस लिहिलं त्यात ते असं सांगतात की मुळात ही कथा, आपण ते नाव बघितलं, राम हे नाव अनादी कालापासून आहे. जेव्हापासून काल सुरू झाला त्या अनादी कालापासून हे नाम आहे. मग या रामचरित्राचा सगळ्यात पहिला वक्ता कोण आहे, तिथनं ती कथा त्यांनी सुरू केली आहे. तर सगळ्यात पहिले वक्ते हे भगवान शिवजी आहेत या कथेचे. आणि श्रोता कोण आहे, तर तो श्रोता सतीदेवी आहे. म्हणजे ज्यांना आपण पार्वती म्हणतो त्या सतीदेवी, आधीचा जन्म सांगितलेला आहे. बरं बघा, सतीदेवी श्रोता आहेत आणि भगवान शिवजी हे वक्ता आहेत. त्याच्यामुळे ही जी कथा आहे, जी कथा शिवजी सतीदेवींना सांगतायत, ती काही सामान्य कथा नाही. तुम्ही आम्ही ऐकतोय तशा प्रकारातली ती कथा नाही. ती फक्त आणि फक्त ज्ञान कथा आहे, तत्वज्ञानाची कथा आहे. कारण राम या तत्वाबद्दल शिवजी समजावून सांगतात. अखंड रामनाम चालू आहे त्यांचं, अखंड रामनाम चालू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवजींचं. रामकथेतलं एक वैशिष्ट्य असं आहे की शिवजी जे आहेत ते अखंड रामाचं ध्यान करतात. मग रामचंद्र कोणाचं ध्यान करतात, तर रामचंद्र शिवजींचं ध्यान करतात बरं का, अखंड. प्रभू रामचंद्रांचा मंत्र ओम नमः शिवाय आहे. त्यांनी ज्या मंत्राची उपासना केली आहे ना, तो ओम नमः शिवाय आहे. आणि असं सांगतात की ह्या लोकावरती रामकथा घडतीये, रामायण प्रत्यक्ष चालू आहे बरं का. सीतादेवींना रावणानं पळवून नेलंय आणि प्रभू रामचंद्र त्या अरण्यामधून, वनामधून जानकी देवींचा शोध घेत घेत कधी लतांना विचारतायत, कधी वृक्षांना विचारतायत, कधी फुलांना विचारतायत, कधी एखाद्या दगडाला विचारतायत, तुम्ही जानकी पाहिली का, तुम्ही जानकी पाहिली का, आणि विलाप करतायत बरं का. मी पहिल्या दिवशी जे सांगितलं ना की ह्या तत्वानं कधीही सांगितलं नाही की मी कोणीतरी भगवंत आहे म्हणून. मी एक, ज्या वेळेला मनुष्य देह धारण केला तेव्हा मी एक सामान्य आहे. आणि म्हणून एखाद्याची पत्नी हरवली की त्याला जसं दुःख होईल तसं दुःख प्रभू रामचंद्र करतात. असं मी मागे एकदा कथेमध्ये सांगितलं. तर त्या दिवसाचा कथाभाग झाल्यानंतर एक सद्गृहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले, बुवा हा घ्या पेढा. मला काही कळे ना, म्हणलं कसला पेढा वा. ते म्हणाले काही नाही, कालच माझी बायको माहेरी गेली म्हणून. म्हणजे माहेरी गेली तर कलियुगात किती आनंद होतोय बघा. रडणं वगैरे तर लांबच. ही कलियुगाची अवस्था आहे बरं का. सगळ्या पुरुषांना खरं तर खळखळून हसू आलं, पण काहींना ते शक्य नसल्यामुळे त्यांनी ते दाबून ठेवलं बरं का. आणि जानकी देवी ज्या वेळेला त्यांचं हरण झालेलं आहे, हा सगळा प्रसंग भगवान शिवजी सतीदेवींना सांगतायत. आणि सतीदेवी म्हणतायत, अहो हे कसलं परब्रह्म, तुम्ही ज्याची कथा मला सांगताय ते परब्रह्म आहे, तो माझा आराध्य आहे. हे कसलं परब्रह्म, बायको करता असं रडतं ते काही परब्रह्म असतं का. म्हणाले ते काही परब्रह्म वगैरे नाही, तो एक साधा मानव आहे. बायकोमुळे रडणारे खूप पाहिलेत म्हणाले मी.
बायको करता रडणारा एखादाच म्हणाले. साधा मानव आहे तो. शिवजी म्हणाले, अगं नाही नाही, ते परब्रह्म आहे. ती म्हणाली, थांबा, मी परीक्षा घेऊन येते. शिवजी म्हणतात बरं का, देवी अगं परब्रह्माची परीक्षा घेऊन ये बरं का. त्या परब्रह्माला आपण वंदन करावं, त्याची परीक्षा घ्यायला जाऊ नये. हे शिवजी सांगतायत तेवढ्याच सतीदेवी पृथ्वीवरती आल्या बरं का. आणि जानकी देवींचं रूप घेतलं असा उल्लेख आहे. आणि ज्या मार्गातून प्रभू रामचंद्र चालले होते जानकी देवींचा शोध घेत, इथे समोर काही अंतरावरती प्रगट झाल्या. बरं, आता रामचंद्रांना कळलो या कोण आहेत, तर आपल्याला आपण ज्याला ओळख दाखवायची नाही असा जर समोर आला तर आपण काय करतो, रस्ता बदलतो की नाही, पटकन डावीकडे क्रॉस करतो किंवा उजवीकडे क्रॉस करतो. बघा, प्रभू रामचंद्रांनी काय केलं, तिथे मध्ये एका रस्त्याला वळले. लक्ष्मणजी आहेत बरोबर, ते म्हणले, अरे दादा दादा, हे बघ जानकी देवी इकडे आहेत. एवढं म्हणेपर्यंत प्रभू रामचंद्र पुढे निघून गेले होते. लक्ष्मणाला काही कळेना. असं 3दा झालंय बरं का, असा उल्लेख आहे. 3 वेळाला असं झालं. रामचंद्र रस्ता बदलतायत पुढे, कारण सतीदेवी आहेत, आपलं जे आराध्य दैवत आहेत त्यांची पत्नी आहे. ते आत्मतत्व आहे हो, ते काही साधं सुद्धा नाही ज्यानं ओळखलं तो. आणि आता अगदी समोर प्रगट झाल्या. आता समोर आल्यावर ओळख दाखवावीच लागते की नाही, म्हणजे आम्हाला तर दाखवावीच लागते बरं का. आणि समोर प्रगट झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी काय केलंय, तर साष्टांग प्रणिपात केलाय. आणि काय म्हणालीत माहिती का, माते तुला माझं दुःख बघवत नाहीस म्हणून तू आली आहेस का. बघा, म्हणून तू आली आहेस का. तू का आई असा प्रश्न विचारलाय, म्हणून ते झालं तुकाई, आणि त्याचा अपभ्रंश पुढे तुळजाई असा झाला असं सांगतात. ते ठिकाणी या महाराष्ट्रातलं आहे. झालं, तो सगळा प्रसंग संपला. सतीदेवींना लक्षात आलं की हेच साक्षात परब्रह्म आहे. ज्या अर्थी यानं मला ओळखलं त्या अर्थी हा काही बाह्यावरणावरती जाणारा नाही, यांना आत्मतत्व जे आहे ते ओळखलेलं आहे. त्या परत आल्या आणि मग पुढे जो सतीदेवींचा देहत्याग झालाय ती कथा श्रीमद भागवतामध्ये येते. ती कथा या प्रसंगाच्या वेळेची आहे. मग पार्वती देवांना जेव्हा शिवजींनी ही कथा ऐकवली त्यावेळेला असं सांगतात की जेव्हा अशा कथा सुरू होतात त्यावेळेला स्वाभाविकपणे झोप लागते. तशीच झोप पार्वती देवींना लागली असा उल्लेख आहे. आणि मग ती कथा म्हणजे मत्स्येंद्रनाथांचा जो जन्म सांगतात ना, तर मत्स्येंद्रनाथांनी ती कथा म्हणजे मच्छीच्या अंश माशाच्या शरीरामध्ये ते प्रवेश करते झाले आणि त्यांनी ही कथा ऐकली. अशी मत्स्येंद्रनाथांची जन्मकथा ज्याला आपण म्हणू ती सांगितली जाते. ती ही कथा आहे, ती ही रामकथा आहे. हा एक घाट आहे तुलसीदासांच्या दृष्टीनं, जो ज्ञानाचा घाट आहे. सर्वसामान्यांकरता ती कथा नाही, कारण राम हे परमतत्व, काय ब्रह्म, आत्माराम हे सगळं कोणाचं आहे, तर ज्ञानी मार्गाचं आहे. ज्ञानी मार्गाचं लक्षण. मग म्हणाले दुसरा एक घाट आहे रामकथेचा. तो कुठला घाट आहे, त्याचा वक्ता कोण आहे, त्याचा श्रोता कोण आहे, ते तुलसीदासांनी सांगितले. तुलसीदास म्हणाले दुसरा जो घाट आहे ना त्याच्यामध्ये एक कावळा वक्ता आहे आणि
गरुड श्रोता आहे. तो कावळा कोणी सामान्य नाही आहे, ते काक भृशुंडी ऋषी आहेत. म्हणजे कावळ्यासारखा एक छोटासा पक्षी रामकथेचं गायन करतोय आणि गरुडासारखे मोठमोठे पक्षी ते कथा ऐकायला जमलेत. हा कुठला घाट आहे म्हणाले. तुलसीदास सांगतात हा भक्तीचा घाट आहे. रामकथा कशा करता ऐकायची? आमची ज्ञानाची भूक क्षमावण्याकरता रामकथा ऐकायची, हा पहिला भाग आहे. आमची भक्तीची भूक क्षमावण्याकरता रामकथा ऐकायची. तुम्ही म्हणाल जेव्हा भागवत चालू असतं तेव्हा तुम्ही गोपींना भक्तीच्या आचार्या म्हणता, नाही का? गोपी या भक्तीच्या आचार्या सांगितल्या आहेत. पण मग गोपींनी भक्ती कोणाकडनं शिकली आहे? तर गोपींनी हनुमंतांकडून भक्ती शिकली आहे. काय भक्तीच्या त्या बाटा, काय भक्तीच्या त्या बाटा, त्या बाटा, काय भक्तीच्या त्या बाटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, काय भक्तीच्या त्या बाटा, काय भक्तीच्या त्या बाटा. कुणाकडनं शिकली म्हणाले? काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. भट म्हणजे आपण जे भट म्हणतो ते नाही बरं का. भट म्हणजे योद्धा या अर्थानं वापरलाय हनुमंतांकरता. आणि सुभटा, सुभटा म्हणजे श्रेष्ठ योद्धा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, शूर आणि धीर स्वामी काजी जो सादर. एका संतांनी याचा कल्पना विलास इतका छान केलाय ना, तो सगळा प्रसंग झाला. म्हणजे सीता मातोश्रींना पुन्हा हे सगळे अयोध्येमध्ये आले आणि रामराय आणि हनुमंत आहेत बरं का. तेव्हा रामराय हनुमंतांना म्हणतात, हनुमंता अरे काहीतरी माग ना, काहीतरी माग. तू माझं काम केलंयस, असं फुकट कोणाकडनं काही घेऊ नये, काहीतरी माग. तेव्हा हनुमंत म्हणाले मला काहीच नकोय, मी काही पाहिजे म्हणून काही केलं नाही म्हणाले. तेव्हा रामराय असं म्हणतात की हनुमंता, तुझे माझ्यावरती जे उपकार आहेत ना, तर त्याची परतफेड करणं मला काही शक्य होणार नाही असं मला वाटतंय. याचं कारण सांगू का? तू कोणतं काम केलंस म्हणाले? माझी जी पत्नी होती ना, तिला रावणानं पळवून नेलं होतं, तिचा शोध तू लावलास. असं तुझ्या बाबतीत म्हणायला तुला पत्नीच नाही म्हणाले. तुझं लग्न झालेलं नाही त्यामुळे तुला पत्नी नाही, आणि तूच माझ्या पत्नीला शोधलेस. म्हणजे यदा कदाचित तुझ्या पत्नीला पळवून नेलं तर तू तिचा शोध सहज लावू शकशील म्हणाले, सहज लावू शकशील. तेव्हा रामचंद्र म्हणतात, मी तुझ्या कुठल्या उपयोगी येईन हनुमंता? काय विशाल हृदय बघा रामचंद्रांचं. आपल्या भक्तानं आपल्यावरती केलेले किंवा केलेली जी मदत आहे त्याचं सुद्धा स्वीकृतीकरण जे आहे ना, ते करण्याकरता फार विशाल हृदय लागतं. हनुमंता, त्याच्यामुळे तुझ्या ऋणातून उतराई होणं मला कधीच शक्य होणार नाही. रामराय कबूल करतात. म्हणून हनुमंतांनी जी भक्ती केली ना, तशी भक्ती ही हनुमंतांकडून गोपिकांनी स्वीकारली आहे. तुका म्हणे महारुद्रा अंजनीच्या या कुमारा, तुझ्यासारखं होता आलं पाहिजे, तुझ्यासारखं होता आलं. हा झाला दुसरा घाट.
मानसकार लिहितात की अजून एक घाट आहे म्हणाले. तो कुठला घाट आहे? म्हणजे आम्हाला ज्ञानमार्ग नको, ते भक्ती वगैरे काय आहे तेही आम्हाला नको, आमचा काही त्याच्यावर फारसा विश्वास नाही. मग आमचा कशावर विश्वास आहे? आमचा कर्मावरती विश्वास आहे म्हणाले. आम्ही फक्त कर्ममार्गी. गीतेत सांगितलं की नाही आम्हाला, कर्ममार्गी होत म्हणाले. चांगल्या अर्थी आहे बरं काय. गाडगीळ काका तुमच्या शेजारी ते होते बघा सगळे आपल्याला प्रसाद विसाद भरून द्यायला, काय त्यांचं नाव काय? जोशी काका. हा, जोशी काका बघा कसे होते आमचे. काय काय काम करायचंय तेवढं फक्त मला सांगा, काय आणायचंय आणि किती वाजता हवं. किती वाजता कथा सुरू आहे? 4 वाजता का 3:30 वाजता हे उपलब्ध असेल, काही काळजी करू नका म्हणायचं की नाही हो. काहीही काम सांगा, उद्या हे लागणार आहे, दही अंडी बांधायची, उद्या किती वाजता पाहिजे? 3:30. 3:30ला बांधलेली तयार. मागे फुलांच्या माळा लावायच्या तयार. कथेला छान येऊन बसायचे, ऐकायचे बरं का कथा. पण मी बघितलंय बाहेर जे काही ना, बाहेरचं जे काही काम आहे ना, कथा चांगली होण्याकरता म्हणून जे जे काही काम पडेल ना ते सगळं करायला तत्पर. अशी काही लोक असतात बघा. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये एक कथा आहे. त्या आजी ना घरी झोपून असतात बरं का, त्या फार बसू पण शकत नाहीत. सप्ताह आहे त्यांच्याकडे माझा. तर मी सहज आमच्या बाईंना फोनवरती सांगितलं की असं असं आहे. तर त्या म्हणाल्या, बुवा काही काळजी करू नका, आपण 7 दिवसाचा प्रसादाची व्यवस्था करू. घुगरी काकूंना सांगितलं, त्यांनी मला हेच उत्तर दिलं. जयश्रीताईंना सांगितलं, त्या म्हणाल्या मी रोज माझ्या घरी प्रसाद करते आणि तिथे आणून देते. का? तर तो कार्यक्रम चांगला व्हावा याच्या करता म्हणून जे काही कर्म करावं लागेल ना ते सगळं आम्ही करायला तयार आहोत. हा झाला कर्म मार्ग. पडेल ते काम त्याच्याकरता आम्ही करायला तयार आहोत. मग त्या कर्म मार्गाचे आचार्य कोण आहेत? तर असं सांगतात की याज्ञवल्क्य मुनी, तो जो घाट आहे कर्माचा घाट, त्याला याज्ञवल्क्य मुनी आहे. आणि भारद्वाज नावाचे जे ऋषी आहेत ते ऋषी त्या कर्म मार्गाच्या घाटाचे प्रमुख सांगितलेले. म्हणजे ज्यांना आपल्या कर्माची भूक भागवायची आहे त्यांनी काय करावं? त्यांनी रामकथा ऐकावी. भरतजी ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांकडे गेले वनामध्ये, तो प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रभू रामचंद्रांच्या पादुका घेतल्या त्यावेळेला अनेक वेळा त्यांना आग्रह केला की तुम्ही परत चला, मी इथे वनामध्ये थांबतो. त्यावेळेला प्रभू रामचंद्र सांगतात की भरता, तुला काय वाटतं मी कशा करता या वनामध्ये आलो असेल? तर अरे, माझे बाबा एका संकटामध्ये सापडले होते आणि त्या संकटातून सोडवणं हे फक्त मला शक्य होतं. ते वचन बिचन दिले ना त्याचा प्रभूंनी उल्लेख केलेला नाहीये. ते म्हणतात त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्याकरता मला जे कर्म करायचं होतं ना ते मी करण्याकरता इथे आलोय. म्हणून हा कर्माचा घाट सांगितलाय रामकथा. आणि हे तिन्ही घाट झाले बरं का. ज्ञानाचा झाला, त्याच्यानंतर भक्तीचा झाला, कर्माचा झाला, आणि आता तुलसीदास म्हणतात की अजून एक घाट आहे या रामकथेला. तो घाट कुठला? तर तो शरणागतीचा घाट आहे. रामकथा कशी श्रवण करावी
तर त्या रामचंद्रांना अनन्यपणे शरण जाऊन करावे. आपण जो अभंग आत्ता पाहिला ना, त्याची सुरुवातच शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता अशी आहे. अनन्यता फार अवघड आहे बरं का. अनन्यता फार अवघड आहे. या अनन्य भावानी भगवंतांना शरण जावं आणि त्या भावानी रामकथा श्रवण करावी, हा चौथा घाट आहे. मानसकार लिहितात. मग या रामकथेचा वक्ता कोण आहे? तर या रामकथेचा वक्ता तुलसीदासजी म्हणतात की मी स्वतः आहे. आणि माझ्या समोर सगळे जे बसलेत ना, ते श्रोते आहेत या शरणागतीच्या घाटावरचे. तेव्हा अशी शरणागती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये केव्हा ना केव्हा तरी यावी आणि त्या भगवंतांची कृपा आपल्यावरती व्हावी. ह्या शरणागतीच्या घाटामध्ये जी रामकथा सुरू होते, किंवा काल आपण पाहिलं अयोध्या नगरीचं वर्णन पाहिलं. त्या अयोध्या नगरीमध्ये अजून काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या काल आपल्या पाहायच्या राहिल्या, त्या श्रवण करण्याकरता उद्या बरोबर संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी आपण जमणार आहोत. कोमल वाचा आणि त्याच्यानंतर 2 आरती म्हणू आणि थांबूया. काही इकडे द्या म्हणजे पटकन वाटतंय. हा तू काय फक्त दे रे राम म्हणणार. याला द्या याला. त्याला जोड. साधं नेहमी सर. कोमल बाचा रे रे राम, लिमल करणी रे रे राम, प्रसंग ओळखी रे रे राम, दूरतक राम दे रे राम, हिंसकारक रे रे राम, जन सुखकारक रे रे राम, अंतर पारकी रे रे राम, बहुजन मैत्री रे रे राम, विद्या वैभव रे राम, उदासीनता रे रे राम, मारो नेणे दे रे राम, भजन करे ते दे रे राम, तुझी आवडी रे राम, दास म्हणे मज रे राम, संगीत गायन रे राम, आलाप गोरी रे राम, माता रे राम, अनेक घाटी रे राम, प्रसाद मुद्रा रे राम, झाडत नाम रे राम, पुस्तकताई रे राम, नृत्यकला रे राम, प्रबंध सरली रे राम, शब्द मनोहर रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर रे राम,
दास म्हणे रे सद्गुणधा उत्तम गुण मज रे राम आवन भिक्षा दे रे राम दीन दयाळा रे राम वेद भक्ती दे रे राम आत्मनिवेदन दे रे राम सद्गुपता मज दे रे राम अर्थारोहण दे रे राम सज्जन संगति दे रे राम भव दे रे राम अनन्य सेवा दे रे राम मज विण तू मज दे रे राम दास म्हणे मज दे रे राम दास म्हणे मज दे रे राम दास म्हणे मज दे रे राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ काळे पेटी नाहीये आता आणू का हो ना आज त्याला स्टेपलर मारले त्याच्यामुळे आरती पण त्याच्यातच आहे साफल्या निजबल्या कौशल्या माता भूकन्या आनन्या मुनिमान्य सीता केचर वनिचर मुनिवर भरता निज भ्राता दशरथ नायक धन्य तो पिता जय देव रघुकुलतिलका भारती ओवाळी त्रिभुवनायका जय देव जय आचार्या गुरुवर्या कार्याचे फल कविकुल मंडन खंडन संसार मूल सुरवर मणित्वर किन्नर ध्याती सकल धन्य तो निजदास भक्त प्रेमळ जय देव जय रघुकुल तिलका भारती ओवाळी त्रिभुवन नायका जय देव सत्राणे उद्दाने हंकार भजनी भूमंडल सिंधु जलगगनी कडाडिले ब्रह्मांड दाखे त्रिभुवनी सुरवर्णनेशा जरत्या झाल्या पळणी जय देव जय हनुमंता तुमचे प्रसादी नदी कृतांता जय देव दुमले काळ दिला पतिशब्द हरथला धरणी धर्मानी लाखेल कडाडिले पर्वत गगन अक्षेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे नदी कृतांता जय देव गरीब कांता
भावे वारे त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्मना वा करोति यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं सदानोदरं वासुदेवं श्रीरामं गोपिकावरदं हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चाल व्हावे भूदेव संतानस सदा लवावे सत्कर्म योगे वय घाल व्हावे सर्वामुखी मंगल बोल व्हावे जय जय रघुवीर समर्थ